नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संरक्षण क्षेत्रातील शौर्य आणि विशेष सेवा पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दुष्काळग्रस्त 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक. विदर्भ मराठवाड्यातल्या प्रकल्पांसाठी 7,500 कोटी रुपयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे मागणी. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणामागे प्रभावशाली व्यक्ती, संबंधित सर्व कागदपत्रांची कसून तपासणी होण्याची आवश्यकता, संरक्षण मंत्री पर्रिकर. आणि आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतातर्फे महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांची जोडी प्रथमच पात्र. नमस्कार. बातम्या विस्ताराने. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात संरक्षण दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसंच विशेष सेवा पुरस्कार प्रदान केले. कॉन्स्टेबल गौतम कोच आणि नायब सुभेदार राजेश कुमार यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. हेड कॉन्स्टेबल राजेश आत्रा, लेफ्टनंट कर्नल नेक्टर संजेन बम यांनाही कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आलं. कर्नल संतोष महाडिक, हवालदार मन बहादूर क्षेत्री, शिपाई धरमराम आणि कॉन्स्टेबल रॉकी यांनी केलेल्या असीम त्यागाबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलं. मेजर वरुण कुमार सिंग, मेजर संदीप यादव, मेजर अनुराग कुमार आणि मेजर तनुज ग्रोव्हर यांनाही शौर्य चक्र प्रदान करण्यात आली. यावेळी 13 जणांना परमविशिष्ट सेवा पदकं, 25 जणांना अतिविशिष्ट सेवा पदकं तसंच 2 जणांना उत्तम युद्ध सेवा पदकं आणि अतिविशिष्ट सेवा मेडल बार प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तसंच तिन्ही दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दुष्काळग्रस्त 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. तसंच दुष्काळी स्थिती पंतप्रधानांसमोर मांडली असून केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्य सरकारने केंद्राकडे दुष्काळग्रस्त गावांची माहिती सादर केल्यानंतर या यादीत आणखी 11,000 गावांची भर पडल्यामुळे पुरवणी मागण्या सादर करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. विदर्भ मराठवाड्यातल्या प्रकल्पांसाठी 7,500 कोटी रुपये निधीची मागणी केंद्राकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राला या दुष्काळाच्या परिस्थितीत चांगला सहयोग मिळतोय. ज्या ज्या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे केल्या साधारणपणे त्या सगळ्या मागण्या या केंद्र सरकारने बऱ्यापैकी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे पुढील 6 आठवड्यांकरता योजना तयार केली असून नद्या आणि तलावांमधील गाळ काढणं, रुंदीकरण आणि खोलीकरण आदी कामांचा या योजनेत समावेश आहे. पडलेल्या पावसाच्या पाण्याचा या कामांमुळे योग्य प्रकारे उपयोग करता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 62 प्रकल्प हाती घेण्यात येणार असून या प्रकल्पांसाठी भूमी अधिग्रहण करण्याला केंद्राने मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 7,000 कोटी रुपयांचे प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. 2012 ते 2016 पर्यंतच्या शेती कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अवर्षण प्रवण तालुक्यांसाठी 2,500 कोटी रुपये निधीची मागणी केंद्राकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी आणखी 10,000 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती केंद्राला करण्यात आली आहे असं ते म्हणाले. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात आपण कुणाचंही नाव घेतलेलं नाही, मात्र या घोटाळ्यामागे प्रभावशाली व्यक्ती असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं. या प्रकरणातल्या सर्व मुद्द्यांवर कसून चौकशी होईलच, तसंच या प्रकरणातील सर्व दस्तावेज व्यवस्थित पुन्हा वाचले पाहिजेत असं ते म्हणाले. जो मैंने सर्कमस्टेंशियल एविडेंस दिखाया उससे भ्रष्टाचार
कोई पावरफुल व्यक्ति के हाथ से हुआ है, ये स्पष्ट हो गया। मैं किसी का नाम नहीं लूंगा, लेकिन मुझे लगता है जांच सभी एंगल से होनी चाहिए, सभी डॉक्यूमेंट्स के प्रॉपर रीडिंग, प्रॉपर उसका मतलब निकाल के करने चाहिए। येत्या 25 वर्षात जगातल्या अतिमहत्वाच्या देशांमध्ये भारताची गणना होईल असा विश्वास केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला। ते काल मुंबईत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होते। जागतिक हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वपूर्ण कृती करू शकतो, तसंच संघभावनेने काम केलं तर देशहिताचं मोठं कार्य उभं राहू शकतं असं त्यांनी सांगितलं। यावेळी गोयल यांच्या हस्ते 160 विद्यार्थ्यांना पदवीचं वाटप करण्यात आलं। भारत देश निव्वळ आर्थिक महासत्ता होण्यापेक्षा आनंदी देश झाला पाहिजे असं उद्योगपती JRD टाटा यांनी सांगितलं होतं। समाज, कुटुंब, जीवनमूल्य, संस्कृती, क्रीडा यातूनही आनंद मिळतो असं गोयल म्हणाले। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचं महत्त्व सर्वांच्याच ध्यानात आलं आहे। अशा या पाणी टंचाईच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाणी माफिया, टँकर माफियांना थारा देऊ नये असं आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी काल केलं। मुंबईतल्या रस्ते बांधकामाची कंत्राटं मिळालेल्या ज्या कंपन्यांनी कामात गैरव्यवहार केले असतील त्यांना काळ्या यादीत टाकलं जावं, तसंच ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्यांना मदत केली असेल त्यांच्यावरही कडक कारवाई करावी अशा मागण्या त्यांनी केल्या। मनसेच्या 2 आणि काँग्रेसच्या 1 नगरसेवकानं यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला। राज्य शासनाने केंद्राकडे रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आराखडा पाठवल्यास त्याचा मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिलं। सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथे आयोजित पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार हुसेन दलवाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते। पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून राज्य सरकारला पहिल्या टप्प्यासाठी 670 कोटी रुपये मंजूर झाले असून दुसऱ्या टप्प्यात 5000 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित आहेत। याशिवाय कोकणातल्या दोन्ही महामार्गांची कामंही मार्गी लागली आहेत असं गीते यांनी सांगितलं। नवी मुंबईतल्या पनवेल मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खातं दुर्लक्ष करत असल्याचा आक्षेप इथले स्थानिक करत आहेत। पनवेल तालुक्यातलं खैरवाडी गारमाळ परिसरात वसलेलं हे मोरबे धरण जवळपास 50 एकर जमिनीवर आहे। या धरणाचं पाणी आजूबाजूच्या गावातल्या शेतीसाठी तसंच मोरबे आदिवासीवाडी, धुंद्रेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी वापरलं जातं। 3.22 दशलक्ष घनमीटर या धरणाची क्षमता असून 3.12 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा त्यात असतो। तालुक्यातली अनेक गावं टंचाईनं आज ग्रस्त आहेत। सद्यस्थितीत पनवेलमधील 36 गावं वाड्यांमध्ये पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे। इथल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय आणि मोरबे धरणातून मात्र हजारो लिटर पाणी वाया जात आहे। कित्येक महिन्यांपासून धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। सध्याच्या जी काही दुरुस्ती होतात हे तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात। कायम स्वरूपी होण्यासाठी असं चांगला मजबूत नियोजन करून ते करायला पाहिजे, तसं काय होत नाही। मोरबेला उत्पन्नावर म्हणजे समजा ती उलट जर झाली तर भात शेतीची फार मोठी धूप होऊन जो काय आपला आता भात शेती आहे तिथे किंवा गावात पाणी घुसण्याची शक्यता आहे। मोरबे धरणात पहिल्यांदाच पिंजरा पालन पद्धतीद्वारे मत्स्य व्यवसाय करण्यात येतोय। ही पद्धत नवीन असून या मत्स्य प्रकल्पामुळे इथलं पाणी प्रदूषित झालं असल्याचंही रहिवाशांचं म्हणणं आहे। धरणातल्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे, त्यामुळे बाजूला खड्डा खोदून त्यातून पिण्यासाठी पाणी न्यावं लागतं असं इथले आदिवासी बांधव सांगतात। त्यामुळे पाटबंधारे खात्यानं धरणाला लागलेली गळती आणि दुर्गंधी थांबवावी, सरकारनं या प्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी इथले नागरिक करतायत। या संदर्भात 1,10 लाख रुपयांचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून ते तपासणीसाठी कोलाड आणि ठाणे इथल्या कार्यालयात पाठवण्यात आलंय असं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय।
पुणे शहराला 1910 पासून पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातला गाळ गेल्या 100 वर्षात काढला नाही। या धरणाची साठवणूक क्षमता 4 टीएमसी आहे। मात्र गाळ वाढल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे असा दावा ग्रीन थंब या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी केला आहे। धरणाची साठवण क्षमता वाढावी यासाठी ग्रीन थंब ही स्वयंसेवी संस्था गेली 4-5 वर्ष गाळ काढण्याचं काम करत आहे। हे काम लोकसहभागातून केलं जातं असं ते म्हणाले। उपसलेला गाळ धरणाशेजारच्या 15 किलोमीटर पट्ट्यात टाकून त्यावर वनीकरण करण्यात आलं आहे। आतापर्यंत धरणातून 10 लाख ट्रक गाळ काढण्यात आला आहे। एक डंपर गाळ काढला तर धरणाच्या पाण्याच्या साठवण क्षमतेत 10,000 लिटरने वाढ होते असं कर्नल पाटील यांनी सांगितलं। महाराष्ट्रात जे दुष्काळाचं सावट जे आहे त्याच्यासाठी स्वस्त मस्त उपाय म्हणजे महाराष्ट्रातली सगळी धरणं स्वच्छ करणे आणि ह्याला खर्च अगदी थोडा आहे। शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी धरणातील गाळ काढून पाणी साठवण्याच्या क्षमतेत वाढ करणं हा प्रभावी उपाय ठरू शकतो असंही पाटील म्हणाले। महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने काल पेण इथे एकदिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोकण विभागाचे महसूल आयुक्त तानाजी सत्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, तर पेणचे आमदार धैर्यशील पाटील आणि दापोली इथल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर UV महाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी जागेत ठिबक सिंचनाद्वारे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची काळाची गरज असल्याचं तानाजी सत्रे यांनी सांगितलं। या प्रदर्शनात कृषी अवजारं, औषधं, अद्ययावत भात दळणी, झोडणी मशीन, पशुखाद्य, सेंद्रिय आणि जैविक औषधं, तुषार ठिबक सिंचन आदींचे स्टॉल लावण्यात आले होते। यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे। आई ही हृदयातून आलेली प्रेमळ साद आहे। तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता दुसरीकडे कुठेही मिळत नाही। त्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभरात मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो। उदरातल्या ढुशांनी हरखून जी जाय, ऋतू नऊ शिंपल्यात जगवते मोती, पापण्यांच्या पणतीत जपते ज्योती, तीच कामाय उगवत क्षितिजनव जिच्या हृदयातून मांडीवर घेत तान्हा, सुरुवात करते आयुष्याला पुन्हा, ती नाही का माय? ती जन्म देते, सांभाळते, संस्कार करते, घडवते, जगायला शिकवते, मायेची ऊब देते, ती आई, माझी माय, माऊली, वात्सल्य आणि निस्सीम प्रेमाचं दुसरं नाव आई। सुखदुःखात ती साथ देते, चुकलं तर रागावते आणि यशस्वी झाल्यावर कौतुकही करते। मनातलं दुःख मोकळं करता येतं तिच्याच कुशीत। ती आपल्यापासून दूर असताना तिची उणीव काय असते याची जाणीव होते। आपल्या चिमुकल्यांना, कुटुंबाला प्रेमाची, उत्साहाची आणि मायेची ऊब देणारी ती माय। सतत कुटुंबाचा विचार करणारी ती कधी कधी स्वतःकडे दुर्लक्ष करते। प्रत्येकाच्या आयुष्यात सोनेरी पहाड देणाऱ्या आईबाबत आपलं काही कर्तव्य असतं, नाही का? कुटुंबाला कवच कुंडल देणाऱ्या आईला मातृदिनानिमित्त शुभेच्छा। हे जीवन आपल्याला देण्यासाठी तिनं सोसल्या आहेत अपार वेदना, त्या मातृशक्तीला आजच्या दिवशी सलाम। मातृदिनाचं औचित्य साधून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आई आणि मुलीचा गौरव प्रेरणा पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे। वरळीच्या दूरदर्शन केंद्रात आज संध्याकाळी 4:30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून सह्याद्री वाहिनीवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे। महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत। विनेश फोगाट 48 किलो वजनी गटात पात्र ठरली असून साक्षी मलिक 58 किलो वजनी गटात रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे। तुर्कस्तानातल्या इस्तंबूल इथे रिओ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत या दोघींनी ही चमकदार कामगिरी केली आहे। भारतातर्फे प्रथमच ऑलिम्पिकसाठी महिला कुस्तीपटूंची जोडी पात्र ठरली आहे।
हवामान. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संरक्षण क्षेत्रातील शौर्य आणि विशेष सेवा पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दुष्काळग्रस्त 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक. विदर्भ मराठवाड्यातल्या प्रकल्पांसाठी 7,500 कोटी रुपयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे मागणी. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणामागे प्रभावशाली व्यक्ती, संबंधित सर्व कागदपत्रांची कसून तपासणी होण्याची आवश्यकता, संरक्षण मंत्री पर्रिकर. आणि आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतातर्फे महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांची जोडी प्रथमच पात्र. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.